आज नवरात्रीचा 9वा दिवस. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि सिद्धिदात्री ही देवी सिद्धी, ज्ञान, आरोग्य आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. तर आरोग्याची सुरुवात म्हणजे सकाळपासून होणारी दिनचर्या. सकाळपासून ते रात्रीपर्यंतची नियमित असणारी दिनचर्या ही व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं आणि तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहतं. तर सकाळी सुरुवात होते ही आंघोळीपासून आणि आंघोळ करण्याची पद्धत मी सांगते. बरेच लोक कावळ्याची आंघोळ करतात. म्हणजे बऱ्याच लोकांना आंघोळीची नीट नेमकी पद्धत माहीत नसल्यामुळे बऱ्याच रोगांना आमंत्रणं देतात. तर आंघोळीची पद्धत म्हटलं तर सगळ्यात आधी आंघोळीला गेल्यानंतर तोंडात पाणी भरून चूळ भरून ब्रश करायचा आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी खाली तळपायावरती पायाच्या चंप्यावरती पाणी ओतायचं आहे. त्याच्यानंतर गुडघ्यावर पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यानंतर कमरेपासून खाली पाणी ओतायचं. त्यानंतर खांद्यावरती पाणी ओतायचं आहे आणि मग डोक्यावर पाणी ओतायचं असतं. आम्ही सुरुवातच डोक्यावर पाणी ओतण्यापासून करतो, उलटी गंगा सुरू करतो. आणि याच्यामुळे शुगर, BP आणि अनेक छोटे मोठे जे आजार असतात याच्यापासून आपण लांब राहू शकतो. त्यामुळे आंघोळीची पद्धत ही आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ही नक्की फॉलो करा.